हेल्मेट आहे, बूट आहे, हेल्मेटच्या आतमध्ये घालायची कॅप आहे, रायडिंग पॅन्ट आहे आणि रायडिंग जॅकेट आहे आणि हे ग्लव्स आहेत. हे बूट इथं पाहू शकताय वॉटरप्रूफ आहेत. एवढं जे पाणी बळतं ते बुटामध्ये पाणी जाणार नाही अशा पद्धतीने. आणि हे इतके स्ट्रॉंग आहेत. इथं पाहू शकता, इथं वाटी, इथं पाठीमागं काय ते लोखंडाचे ग्लव्स आणि जॅकेट LS2 या कंपनीचे. आपण पडलो छातीवर तर छातीवर लागू नये म्हणून चेस्ट गार्ड असते. त्यानंतर ना इथं आपल्याला खांदा शोल्डरला लागू नये म्हणून नव्हे, इथं शोल्डर गार्ड पण असते. ते जॅकेट आणि ग्लव्स दोन्ही मिळून 9,600 काय ते होत होतं, त्याला 9,000 रुपये दिलेले. तर अशा पद्धतीचे हेल्मेट आणि ग्लव्स कमी केल्यावर किती होते? 1.5 किलो कमी होईल असं मला वाटतंय. बरोबर 1.5 किलो कमी झालं हेल्मेट आणि ग्लव्स केल्यावर. मला शूज काढलाय आता. शूजचं 2 किलो कमी झालं ना? किती कमी झालं? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपण काल काय काय रायडिंग गिअर घेतले आणि त्याची किंमत किती हे सांगणार आहे. तर चला, तर आजी काय ते म्हणती त्याचं काम करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता काल आपण कुठलं रायडिंग गिअर घेतलं आणि ते किती रुपयाचं आहे, कुठल्या कंपनीचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी सगळं काढलेलं आहे आता. बघा अशा प्रकारे हेल्मेट आहे, बूट आहे, हेल्मेटच्या आतमध्ये घालायची कॅप आहे, रायडिंग पॅन्ट आहे आणि रायडिंग जॅकेट आहे आणि हे ग्लव्स आहेत. हे एवढं सगळं घातलं ना मित्रांनो तर काहीच घालायची गरज नाही आहे. पण ह्यातनं लय गरम होतं आहे. मी काल पुण्याहून घालून आलो होतो तर त्यामुळं कळलं मला. म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे तिकडं पहाडी एरियात चालल, आपल्या इथं लय अवघड आहे सवय होतोपर्यंत. पहिलं सांगतो मी कुठल्या. तर मित्रांनो, हे हेल्मेट आहे स्टडचं, पाहू शकताय तुम्ही. तर आपण स्टँडवर उभा करू ह्याला थोड्या वेळ. बाबूराव हे कॅमेराला स्टँडवर उभा करतो. दिसतोय का मी? यस, डोकं दिसतंय का माझं? दिसतंय. मित्रांनो, तर हे हेल्मेट आहे, पाहू शकताय स्टडचं हेल्मेट आहे. RS रेस स्पेस म्हणून आहे हे. तर हे हेल्मेट साधारण 3,000चं आहे. म्हणजे 1450 ग्रॅमचं आहे. तर ह्याच्यात नाही वे दाखवतो मी. ही एक ग्लास आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक ग्लास आहे, गॉगल ग्लास एक आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांकडे हेल्मेट आहे. गॉगल ग्लास एक आहे, अशा पद्धतीचं हेल्मेट आहे. ओके, तर अशा पद्धतीचं हेल्मेट आहे. ह्याला आपण माउंट वगैरे आपला सगळा बसवलेला आहे. त्यानंतर ना पुढचं आहे हे बूट आहे, ओरॅझोन या कंपनीचे बूट आहे. हे ओरॅझोन ह्या कंपनीचे बूट आहे आणि ह्याचं हे 10 नंबर बूट आहे आणि मेड इन इंडियाचं आहे ओरॅझोन म्हणून कंपनी. तर मित्रांनो, हे बूट इथं पाहू शकताय वॉटरप्रूफ आहेत. ह्याच्यात 2 होते, वॉटर रेजिस्टंट आणि वॉटरप्रूफ. तर वॉटरप्रूफच घेतलंय. समजा एवढं जे पाणी बळतं ते बुटामध्ये पाणी जाणार नाही अशा पद्धतीने. आणि हे इतके स्ट्रॉंग आहेत. इथं पाहू शकता, इथं वाटी, इथं पाठीमागं काय ते लोखंडाचं आहे. जरी असा इम्पॅक्ट झाला ते काय होऊ शकत नाहीये. आणि हे घालायला पण अवघड जातं. इथं पॅक आहे, त्यामुळं मला साधारण मजबूत आहे. 9 नंबरचे बूट लागत होते, पण ह्या बुटामुळे 10 नंबरचे बूट घ्यायला लागले. त्यानंतर ही कॅप आहे, हे ग्लव्स घे. ही अशा पद्धतीची कॅप आहे जी आपण हेल्मेटच्या आतमध्ये घालू शकतोय आणि मग हेल्मेट घालायचं, त्यामुळे केसांना प्रोटेक्शन राहील. त्यानंतर हे ग्लव्स आहेत. हे तुम्हाला सांगितलं की स्टडचं हेल्मेट होतं, ओरॅझोनची बूट आहेत. तर स्टडच्या हेल्मेटची किंमत 3,000 आहे, ह्या बुटाची किंमत 6,000 आहे. तर 6,000ला 10% डिस्काउंट होतं. अशा पद्धतीने आहे. तर त्यानंतर हे LS2चे ग्लव्स आहेत. अशा पद्धतीचं LS2चं ग्लव्स आहेत. हे पाहू शकताय. तिथं असं पडलं म्हणजे हे असं जरी पडलं, कुठं पडलं, सगळीकडे याला प्रोटेक्शन आहे. अशा पद्धतीचं आहे. एकदम इथं पण प्रोटेक्शन आहे. समजा आपण असं जास्त कोण आपण कसं पडतो असं आपला भार पडतो, अशा पद्धतीचं आहे. हे LS2चं
ग्लव्स आणि जॅकेट LS2 या कंपनीचे. बाकीचं हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तुम्ही कालचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी ब्लॉग पाहिला असेल, त्यांना कळत असेल की आपण कोथरूडमधनं जॅकेट आणि ग्लव्स घेतले होते. रायडिंग पॅन्ट आणि रायडिंग बूट आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले होते. ते घेतले होते आपण कॅम्पमधनं. अशा पद्धतीने आहे. ठेव. त्यानंतर ना पुढचं आहे घे जॅकेट घे. मित्रांनो हे आहे रायडिंग जॅकेट. तर मित्रांनो वजन यशला उचलाय सांगू. यश सांगाल आपल्याला परफेक्ट. हे बघ जड आहे का हलकं आहे? जड आहे ना मित्रांनो, लय जड आहे. तुम्हाला सांगतो मी ह्याच्यात नाही वे. मेन म्हणजे 2 प्रकारचे होते. एक असं पॅक होतं, हे सगळीकडे कसं आहे असं प्लेन पॅक, त्यातनं हवा जाईल असं मला गुदमारल्यागतच होत होतं. LS2च होतं ते. आणि हे आपलं असं व्हेंटिलेशन असल्यागत वाटत होतं. हां. आणि ह्याचं मेन म्हणजे काय आहे, ह्याला भरपूर जागेवर पॅडिंग आहेत. ते तुम्हाला दाखवतो घातल्यानंतर ना. साधारण कुठल्या साईजचं घेतलंय मी? घाल. त्याची साईज XL साईजचं घेतलंय आपण. ब्रेंजमेन म्हणून आहे, अशा पद्धतीचं आहे. तर त्याला चेस्ट गार्ड पण असते. इथं नाही आहे, समजा आपण पडलो छातीव तर छातीव लागू नये म्हणून चेस्ट गार्ड असते. त्यानंतर ना इथं आपल्याला खांदा शोल्डरला लागू नये म्हणून नव्हे, इथं शोल्डर गार्ड पण असतात. आपल्या कोपऱ्याला लागू नये म्हणून नव्हे, कोपऱ्याला ह्याला प्रोटेक्शन देणारं गार्ड पण असते. त्याच्या व्यतिरिक्त हे पाटणीला लागू नये म्हणून पाटणीचं ताक एवढं मोठं गार्ड असतं. ते घातल्यावर तुम्हाला समजलं. अशा पद्धतीचं हे जॅकेट आहे. तर आता येतोय का यश? पण मी अख्खा येतोय का? मी येतोय ना? मी दाखवतोय ते सगळं दिसतंय का? ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे जॅकेट आहे. जॅकेटची किंमत ती घे बरं. थांब. नाही तर जॅकेटची ह्याची सांगतो मी किती माहिती का? हे साधारण काय ते जॅकेट आणि ग्लव्स दोन्ही मिळून 9,600 काय ते होत होतं. त्याला 9,000 रुपये दिलेले अशा पद्धतीचे. तर त्यानंतर ना हे झालं आपलं पाय कव्हर झालं, डोकं कव्हर झालं, हे कव्हर झालं, हात कव्हर झालं. पॅन्ट घे. तर मित्रांनो ही आहे रायडिंग पॅन्ट. भाऊ रायडिंग पॅन्ट एकदम डेंजर. ही पण लय वजनदार आहे. यशला उचलाय सांगू. यश जड आहे का बघ बरं? फाडू नको, त्याची वॉरंटी कार्ड आहे. बघ उचल की पूर्ण. कुत्तो यश उचलायला इतकं जड आहे मित्रांनो. तर हे 2 किलोचं तरी असेल कमीत कमी. तर मित्रांनो ह्याला पण पॅडिंग आहे. आपल्या इथं पॅडिंग आहे. इथं म्हणजे हे आपलं असतात ना खुब्याच्या तिथं पॅडिंग आहे. अजून इथं गुडघ्याला ह्याला पॅडिंग आहे. आणि बाकीचं जे आहे ना मटेरियल ते पण एवढं इतकं जाड आहे ना, जर आपण जसं जी सरपटत जरी एखादं पडलं तरी हे फाटत नाही. म्हणजे आतल्या स्किनला आपल्या घासत नाही. अशा पद्धतीचं आहे. हां. तर मित्रांनो अशा प्रकारची रायडिंग पॅन्ट आहे. रायडिंग पॅन्टमध्ये तुम्हाला सांगितलं रायडिंग जॅकेटमधलं. आता घातल्यावर पण सांगतो, रायडिंग पॅन्टला नाही 2 पॉकेट दिलेले आहेत. ह्या साईडला एक पॉकेट आहे आणि ह्या साईडला एक पॉकेट आहे. त्यामुळं आपल्या पॅन्टगतच पॉकेट आहे. मोबाईल वगैरे आपण ह्याच्यात ठेवू शकतो अशा पद्धतीने आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्याला आपल्याला पाहिजे असं लूज ही करता येते. जर आपल्याला वाटलं लईच डगरी वाटते पॅन्ट तर आपण नाही ह्याला टाईट करून अशा पद्धतीने घालू शकतोय. इथं पण आपण खाली टाईट करू शकतोय. अशा पद्धतीने पाहिजे तिथं आपल्याला टाईट करू शकतोय. त्याच्या व्यतिरिक्त एखाद्याला वाटलं की लईच टाईट झाली तर आपण अशा पद्धतीने लूज करून बुटामध्ये टाकून परत चेन लावू शकतोय. म्हणजे ह्या बुटाच्या वळण घालायची असेल जात नसेल तर अशा प्रकारे चेन काढून पण घालू शकतोय. अशा प्रकारचं आहे हे. कंपनी कशाचं आहे? हेच आहे इयर ब्लॅक प्लॅन्ट सोलेज गिअर म्हणून आहे. तर त्याचं आहे मित्रांनो. तर हे साधारण
5,900ची पॅन्ट आहे तर त्याच्यावर पण 10% डिस्काउंट आहे. तर सांगा कमेंट करून तुम्ही किती पैसे झाले. मी सांगतो 5,900 हे 5,999 म्हणजे 6,000. त्या व्यतिरिक्त हे 3,000 हेल्मेट 9 आणि हे म्हणजे 14,900 आणि हे 9 14,900 आणि 9 म्हणजे जवळपास 24,000चं सगळं सामान आहे हे मित्रांनो. तर ह्याचं आता मी तुम्हाला घालून पण दाखवतो. मेन म्हणजे रायडिंग पॅन्ट घालायची असली ना तर आपल्याला आतनं काय घालायची गरजच नाही तर सगळं घामाघूम होते. जॅकेटला तर आपण टी शर्टवर घालू शकतो अशा पद्धतीचे. तर एकदा मी सगळा सेटअप घालून तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर ह्याचं थोडं सिनेमॅटिक दाखवतो मी. ओके मित्रांनो, तर फायनली अशा प्रकारचं रायडिंग गिअर आहे. तर हे एकदा घातल्यावर तुम्हाला दाखवतो. मेन तर बूट घालायला आणि पॅन्ट घालायला तकलीफ जास्त आहे आणि ह्याला प्रत्येकाला नाही अशी सेपरेट बॅग आलेली पाहू शकताय. एवढ्या मोठ्या बॅगमध्ये पॅन्ट आहे म्हणजे किती मोठी पॅन्ट असेल. ह्याला तर हँगर वगैरे आहे. हे दिसतंय का जॅकेटला अशा पद्धतीचा हँगर आहे. त्यानंतर ही आपलं ब्लेझर कसं होल्ड करतो तशी ही बॅग आहे पाहू शकताय. ही अशा पद्धतीचं जॅकेट आणि हे आहे. तर चला यशनी बूट घातले पडशील. तर हे सगळं एकदा घालून दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली सगळं सेट घातला आहे आता. तर आपल्या आजीची रिएक्शन बघूया काय. कुठे गेली आजी? मित्रांनो, तर फायनली रायडिंग गिअर घातल्यानंतर असा काय दिसतोय मी. आता बघा आता काही किती सेफ्टी आली आहे का नाही सेफ्टी. तर मित्रांनो अशा प्रकारे आणि तर जॅकेट एवढं सगळं घातलं ना भाऊ काहीच होत नाही माणसाला अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो प्रोटेक्शन कुठं कुठे. तर ही पहिलं तर ग्लोव्स पासून आहे. इथं पडलं तर इथं लागणार नाही. इथं समोर पडलं तर इथं लागणार नाही. बोटं चिंकली तर बोटांना पण इथं प्रोटेक्शन आहे. अशा पद्धतीचं एकदम भारी क्वालिटीचे ग्लोव्स आहेत. त्याच्यामुळे इथं जर ही पाहिलं तर इथं एल्बो गार्ड आहे. इथं शोल्डर गार्ड आहे. शोल्डर गार्ड नंतर इथं चेस्ट गार्ड आहे. चेस्ट गार्ड नंतर इथं बॅक गार्ड आहे. जॅकेटमध्ये एकाच गोष्टी सगळे. त्यानंतर ना पॅन्ट पाहिजे रायडिंग पॅन्ट तर इथं थाय गार्ड आहे. हे त्यानंतर ना ही एल्बो गार्ड आहे. नी गार्ड ना नी गार्ड म्हणतात त्याला नी गार्ड आहे. त्यानंतर ना बूटमध्ये इथं पाहिलं ना तर इथं एक वाटी इथं एक वाटी. तर बूटमध्ये इथं बूट एकदम डेंजर आहे. काढता येत नाही घालता येत नाही. इतका सॉलिड बूट आहे आणि वॉटरप्रूफ आहे 100% अशा पद्धतीचे. आणि हे हेल्मेट बी ऑयला काढल्यावर वेगळाच फरक वाटायला लागला मला. अशा प्रकारचं हेल्मेट आहे. कॅप आहे आणि एकदम कम्फर्टेबल हेल्मेट आहे. एकदम माझ्या साईडचंच हेल्मेट आहे. तर अशा प्रकारचं आहे रायडिंग गिअर. आणि हे सगळं तर ह्याची प्राईस काय त्याची वेळ प्रत्येकाची. मित्रांनो, तर ह्या सगळ्या सेटअपचं वजन किती आहे ते चेक करूया आपण. तर चला वजन मित्रांनो, तर फायनली वजन काटा घेऊन आलोय. आता ह्याचं वजन किती आहे पाहूया आपण. तर मित्रांनो सगळ्यात घालतो मी हेल्मेट बी डोक्यात घालतो म्हणजे. आणि हे दोन्ही ग्लोव्स दोन ह्याच्यात पकडतो. मित्रांनो, तर हे आहे 84.5 किलो ना. आता इथे दगड उभा राहिला का त्याचे बंदच पडले. त्या सील टाक बघ सील टाक.
84 84.5 किलो आहे. तर एक कमी करून पाहूया आपण आता किती होते. हेल्मेट आणि ग्लोव्स कमी केल्यावर किती होते. 1.5 किलो कमी होईल असं मला वाटतंय. बरोबर 1.5 किलो कमी झालं हेल्मेट आणि ग्लोव्स केल्यावर. आणि त्यानंतर ना जॅकेट काढल्यावर आपण बघूया किती कमी होते. दीड किलो अजून कमी झालं जॅकेट काढल्यावर. 1.5 म्हणजे 1 किलो 60 ग्रॅम म्हणजे तर त्यानंतर आता शूज काढूया. शूज काढल्यावर किती कमी होईल. किती कमी होईल शूज काढले. 1 किलो ते कमी होईल असं वाटते मला. चल तू शाळेत कशाला जातोय किती किती विचारायला. म्हणजे तर शूज काढले आता. शूजचं 2 किलो कमी झालं ना. किती कमी झालं. 81 किती होतं. म्हणजे शूजचं पण 1.5 किलो कमी झालं जवळपास. 81 30 होतं. हे कॅमेरात रेकॉर्ड झाले मित्रांनो. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता पॅन्ट काढतो. फायनली पॅन्ट काढल्यानंतर माझं वजन कळेल तुम्हाला किती किती असं आदित्य माझं वजन. 78. आदित्यचं म्हणणं आहे 78 आहे. तर पाहूया. पॅन्ट 1 किलोची आहे जास्त आहे. 1 किलो. तर मित्रांनो एक्झॅक्ट काय अमाऊंट आहे ते मी तिथे स्क्रीनवर लिहून पाठवल की बाबा किती किलोचं काय किती किलोचं काय किती किलोचं काय अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि यश इकडे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इकडे सांग काय करायचं. सबस्क्राईब करा म्हणून सांग. सबस्क्राईब करा म्हणा. कलिंगड खायला घालतो तुम्हाला.